बघा, आज आहे 14 ऑगस्ट 2021, म्हणजे आज आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा शेवटचा आणि अंतिम दिवस म्हणजे 45वा दिवस. बघा, आपल्या आजच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये याच्यापूर्वी आपण दोन चाचण्या घेतलेल्या आहेत. बघा, सेतू अभ्यास चाचणी 1, सेतू अभ्यास चाचणी 2 आणि सेतू अभ्यास चाचणी 3. म्हणजे प्रत्येक 15-15 दिवसानंतर आपण ह्या चाचण्या घेतलेल्या आहेत. बघा, आज आपल्या सेतू अभ्यासक्रमाचा 45वा दिवस आणि अंतिम दिवस आहे. बघा, आजपर्यंत आपण सेतू अभ्यासक्रमाचा जो अभ्यासक्रम आहे 1 जुलैपासून जो सुरू केलेला होता तो आजपर्यंत म्हणजे 14 ऑगस्टपर्यंत, म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत आपला हा सेतू अभ्यासक्रमावर आपण सर्व अभ्यासक्रम हा सविस्तर सर्व विषयांचा पाहिला. त्यानंतर चाचण्यासुद्धा आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं घेतलेल्या आहेत. तर बघा, तर आजची आपली जी अंतिम चाचणी आहे त्या चाचणीसाठी मार्गदर्शनासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये जात आहोत. बघा, आजच्या चाचणीमध्ये काय आहे ते आता आपण बघणार आहोत. बघा, सेतू अभ्यासक्रमाची जी चाचणी आहे त्याच्यासाठी आपण आपल्या वर्गाच्या ग्रुपमध्ये जात आहोत. बघा, सकाळीच मी आपल्या ग्रुपवर आपली आजची जी चाचणी आहे ती आपल्यासमोर आपल्यासोबत शेअर केलेली आहे. बघा, आजचा जो सेतू अभ्यासक्रम चाचणीचा पहिला विषय आहे तो आहे मराठीचा. बघा, आणि आजचा दिवस आहे 45वा. बघा, सेतू अभ्यासक्रमाच्या चाचणीमध्ये काय सांगितलेले आहे ते आता आपण बघणार आहोत. बघा, आतापर्यंतच्या सेतू अभ्यासक्रमाच्या अभ्यासानुसार आता आजचा जो दिवस आहे तो 45वा आहे, म्हणजे अंतिम दिवस आहे सेतू अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं. अतिशय अखंडपणे आपण हा सेतू अभ्यासक्रम अतिशय मनपूर्वक आणि तुम्ही देखील अतिशय मनपूर्वक असा हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि आज आपल्या अंतिम चाचणी ही आपल्याला सोडवायची आहे. तर बघा, आजची तारीख आहे 14 ऑगस्ट 2021, 45वा दिवस आहे. बघा, आता सेतू अभ्यास चाचणी 3 ही जी आहे मराठीची ती 31 ते 44 या दिवसावर आधारित अशी ही चाचणी आहे. याबद्दल आपण सविस्तरपणे मार्गदर्शन करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा लक्षपूर्वक हे ऐकायचं आहे. बघा, आजच्या सेतू अभ्यासक्रमाच्या मराठीच्या चाचणीमध्ये प्रश्न पहिला आहे. बघा, आणि ही जी चाचणी आहे ती 30 गुणासाठी आहे. बघा, खाली चित्राचे निरीक्षण करून दिलेल्या मुद्द्यांवर तुमचे मत व्यक्त करा. बघा, खाली चित्र दिलेलं आहे आणि काही मुद्दे सुद्धा दिलेले आहेत. हे बघा, हे जे चित्र दिसतंय तुम्हाला मासेमारीवर आधारित असलेले चित्र आहे आणि याच्याविषयी 5 मुद्दे दिलेले आहे आणि कमीत कमी एक मत, एक वाक्य त्याविषयी तुम्हाला व्यक्त करायचं आहे. की या चित्रामध्ये कोणता व्यवसाय आहे, चित्रातील परिसर कसा आहे. नंबर 3चा आहे चित्रातील संभाषणात काय दिसत आहे आपल्याला, चित्रातील व्यवसायाचा जिल्हा कोणता असू शकतो. आणि 5वा मुद्दा आहे समुद्रातून मिळणाऱ्या वस्तू आणि गोष्टींची नावं तुम्हाला सांगायची आहे आणि लिहायची आहे. याला तुम्हाला 5 गुण आहे. 5 मुद्दे आहेत आणि 5 गुण आहे. चित्राचा अभ्यास करायचा आणि त्याची उत्तरं लिहायची. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे. बघा, ऐका आणि लिहा. आता मी काही जर जोडाक्षर शब्द जर सांगितले किंवा 2 ओळी तुम्हाला श्रुतलेखनासाठी दिल्या तर त्या तुम्ही लिहायच्या आहेत ऐकून. याच्यासाठी तुम्हाला 2 गुण राहणार आहे. त्यानंतर बघा, प्रश्न तिसरा आहे कोडे पूर्ण करा. आता हे जे कोडे पूर्ण करा याच्यासाठी 3 गुण राहणार आहे तुम्हाला. आणि बघा, यामध्ये काही उभे शब्द आहे, त्यामध्ये क्रियापदाचा एक प्रकार तुम्हाला सांगायचा आहे. नंबर 2 मध्ये तुम्हाला प्रश्नार्थक सर्वनाम सांगायचं आहे. त्यानंतर आडवे शब्दामध्ये खूप मोठे शरीर यासाठी वापरले जाणारे विशेषण कोणतं आहे ते तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर आडव्या शब्दामध्ये खाशाबा जाधव हे कोणता खेळ खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत याचं नाव सुद्धा तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि असं जर तुम्ही कोडं पूर्ण केलं तर तुम्हाला 3 गुण मिळणार आहे. बघा, त्यानंतर बघा, पुढचा जो प्रश्न आहे चौथा, दिलेल्या ओळीशी यमक जुळणारी एक ओळ तयार करून तुम्हाला लिहायची आहे. बघा, रिमझिम रिमझिम पाऊस दारा याच्यासारखी दुसरी यमक जुळणारी तुम्हाला एक कवितेची ओळ तुम्हाला लिहायची आहे. याच्यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न 5वा आहे पुढील वाक्यांमध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिहा. बघा, याच्यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत. काही सांगू नका यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत, समजले साहेब म्हणाले.
बघा, हे जे वाक्य आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे, कोणत्या ठिकाणी अवतरण चिन्ह द्यायचं, हे पूर्ण करून तुम्हाला पुन्हा हे वाक्य लिहायचं. याच्यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 6वा आहे, शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यावर शाळेत पहिल्या दिवशी कोणाशी आणि काय बोलणार याची कल्पना तुम्हाला करायची आणि ती संवाद रूपात तुम्हाला लिहायची. बघा, तुम्ही कमीत कमी 10 ओळीचा संवाद तुम्ही लिहायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 3 गुण आहेत. म्हणजे बघा, शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर तुम्ही पहिल्या दिवशी तुमच्या मित्रमंडळींना बोलणार आहेत, तर त्यावेळी तुम्ही काय बोलणार याचा एक नाटक स्वरूपात तुम्ही संवाद लिहायचा आहे आणि किमान 10 ओळीत तो संवाद लिहायचा आहे. प्रश्न 7वा आहे बघा, पुढील वाक्याचे काळ बदलून लिहा. आता आहे त्याच्यातलं जॉन जेवत आहे. बघा, आता हे जे वाक्य आहे जॉन जेवत आहे, हे वाक्य आहे वर्तमान काळातलं. आता तुम्हाला कशामध्ये करायचं आहे, पूर्ण भूतकाळामध्ये करायचं आहे. काळाचे प्रकार आपण 3 बघितलेले आहे, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आणि प्रत्येक काळाचे परत आपण काळ बघितलेले आहे, उपप्रकार. त्याच्यातला तुम्हाला पूर्ण भूतकाळ असं वाक्य करायचं आहे हे. त्यानंतर बघा, खूप पाऊस पडेल. आता याचं तुम्हाला कसं करायचं आहे वाक्य, साधा वर्तमान काळात वाक्य करायचं आहे. आता पडेल हे झालं भविष्य काळातलं, परंतु तुम्हाला कशात करायचं आहे, साध्या वर्तमान काळात. बघा, त्याच्यानंतर प्रश्न 8वा आहे बघा, दवाखान्यात दिसणाऱ्या कोणत्याही 2 सूचना तुम्हाला लिहायच्या आहेत. दवाखान्यात गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या 2 सूचना दिसतात त्या सूचना तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यानंतर आहे, खालील वाक्यातील चुकीचे शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. बघा, खालील वाक्यात चुकीचे शब्द आहेत ते दुरुस्त करून तुम्हाला लिहायचे आहे. मी येणार होते परंतु माझी बस चुकली. बघा, या वाक्यात दुरुस्त करून तुम्हाला लिहायचं आहे. या सर्वांसाठी आणि साठी तुम्हाला आहे 2 गुण. अशा पद्धतीने. त्यानंतर प्रश्न 9वा आहे बघा, खालील जाहिरात वाचून सोबत दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी एक छानशी अशी स्वच्छ भारत सुंदर भारत यावर आधारित असलेली जाहिरात सांगितलेली. बघा, जाहिरात दिलेली आहे. कागदी पिशवीचं वैशिष्ट्य काय आहे, स्वस्त आणि टिकाऊ, आकर्षक रंग, लहान मोठ्या आकारात उपलब्ध आहे आणि 100% पर्यावरणपूरक. आजच खरेदी करा. 100 पिशव्यांवर 40% सूट. ठिकाण आहे सारसबाग पुणे. म्हणजे या ठिकाणी ते मिळणार आहे. मग अशा पद्धतीची ही जी स्वच्छ भारत सुंदर भारतच्या दृष्टीने असलेली कागदी पिशवीची काय आहे, जाहिरात आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. तर पहिला प्रश्न विचारला, जाहिरातीमधील कागदी पिशव्या वापरण्यास योग्य आहेत हे कोणत्या शब्दावरून समजते. तर हे तुम्हाला याच्यातलं कोणता शब्द आहे ते तुम्ही इथं लिहायचं आहे उत्तरामध्ये. नंबर 2 आहे, स्वच्छते संबंधीचं एक घोषवाक्य तयार करायचं. तर इथं वाक्य दिलेलंच आहे, ते फक्त तुम्हाला पाहून लिहायचं आहे किंवा तुमच्या मनानं लिहिलं तरी चालेल. नंबर 3रा प्रश्न आहे, 40% सूट म्हणजे 100वर किती रुपये सूट मिळेल ते तुम्ही लिहायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला गणिताचा थोडासा अभ्यास आपण केलेला आहे. 40% सूट म्हणजे काय, 100 रुपयावर 40% सूट म्हणजे बघा, एकदम सोपा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. नंबर 4 आहे, त्याच्यातच उत्तर आहे. बघा, एक तुम्हाला हिंट दिली मी की त्याच्यातच उत्तर आहे. 40% सूट म्हणजे 100वर किती रुपयाची सूट मिळेल. बघा, त्यानंतर 4था प्रश्न आहे, पर्यावरणपूरक अशा कोणत्याही आणखीन कोणत्या प्रकारच्या पिशव्याचा वापर करता येईल हे तुम्हाला उपयोजनात्मक उत्तर लिहायचं आहे की अजून कोणत्या पिशव्याचा वापर आपल्याला करता येईल ते लिहायचं आहे. प्रश्न 10वा आहे बघा, दिलेल्या चित्रावरून गोष्ट तयार करून लिहा आणि गोष्टीला योग्य शीर्षक द्या. बघा, आता हे जे खाली चित्र दिसतंय तुम्हाला, या चित्रामध्ये बघा आता तुम्हाला काय काय दिसतंय. त्या चित्रावरून तुम्हाला 10 ते 12 ओळीमध्ये एक छानशी गोष्ट तयार करायची आहे. आणि ती गोष्ट बघा, आता हे सर्व मुलं जे आहेत ते काय करतायत ते सर्व याच्यावर आधारित असलेली एक छानशी गोष्ट तुम्हाला लिहायची आहे. याला 5 गुण आहेत. बघा बघा अशा पद्धतीने तुम्हाला मराठीची ही चाचणी सोडवायची आहे आणि आपल्या ग्रुपवर पाठवायची आहे. त्यानंतर सेतू अभ्यासक्रमामधला दुसरा विषय आहे इंग्रजीचा. आजची आपली ब्रिज कोर्समधली ही टेस्ट नंबर 3 आहे. बघा, स्टँडर्ड 7 साठी मराठी मीडियमसाठी. बघा, सब्जेक्ट इंग्लिश आहे आपला आणि मार्क आहे, मार्क्स आहे किती 20. बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, मेक मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम गिवन वर्ड्स. 2 मार्क्स आहेत. बघा, आता त्याच्यातला फर्स्ट ऑप्शन आहे ईट, नंतर फ्रूट, व्हेजिटेबल्स. बघा, आता याच्यापासून तुम्हाला काय करायची आहे, मिनिंगफुल असे सेंटेन्स तयार करायची आहेत.
त्यानंतर नंबर 2चं आहे, त्याच्यात तुम्हाला शब्द दिले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला एक मिनिंगफुल वाक्य तयार करायचं आहे. हॅपी, विश, इयर, न्यू. बघा, त्याच्याविषयी तुम्हाला एक वाक्य लिहायचं आहे की हे शब्द त्याच्यामध्ये आले पाहिजे. असे याला प्रत्येकी 1-1 मार्क आहे, म्हणजे 2 मार्क आहेत. त्यानंतर राईट द अपोजिट वर्ड्स ऑफ, याला 2 मार्क्स आहे. सेम याच्यासाठी अपोजिट काय आहे, इनसाइडच्या अपोजिट काय आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे हे जे शब्द दिले आहेत ते तुम्हाला अल्फाबेटिकल लिहायचे आहेत. याला प्रत्येकी 1-1 गुण, म्हणजे 2 गुण आहेत. बघा, पहिलं आहे प्ले, पॅरेंट्स, ईच, स्टील, लिव्ज, ग्रास. हे जे आहेत ते तुम्हाला कसे करायचे आहे, अल्फाबेटिकल शब्द लावायचे आहेत आणि पुन्हा लिहायचे आहेत. त्यानंतर आहे दुसरा बर्ड्स, फ्लाईट, हिअर, गीज, ग्रुप आणि पर्सन. हे सुद्धा तुम्हाला अल्फाबेटिकल लावायचे आहे. याला सुद्धा 1 गुण, म्हणजे प्रत्येकी 1 गुण, म्हणजे 2 गुणाचा प्रश्न आहे. आता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे. बघा, पंक्च्युएट द सेंटेन्स, म्हणजे विरामचिन्ह तुम्हाला द्यायचे आहेत. आता बघा, फर्स्ट आहे त्याच्यातलं, ओ नो, यू आर टू काइंड, प्लीज स्टे फॉर लंच टुडे. याला 1 गुण आहे. कम, आय विल शो यू. याच्यात सुद्धा तुम्हाला विरामचिन्ह वापरायचे आहे, म्हणजे पंक्च्युएट करायचं आहे. त्यानंतर याच्यासाठी प्रत्येकी 1, म्हणजे 2 गुण आहेत. क्वेश्चन नंबर 5 आहे. बघा, मेक द ॲडव्हर्ब फॉर. जसं फर्स्ट वन इज स्लो, याला काय लावता येईल, ly लावता येईल का काय लावता येईल ते तुम्ही बघायचं आहे. त्यानंतर क्विक, याच्यासाठी सुद्धा बघा, त्याच्यानंतर त्याचा ॲडव्हर्ब तयार होणार. याला 2 गुण आहेत. बघा, 2 मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 6 आहे. बघा, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अबाउट अ वंडरफुल बुक यू हॅव रीड जस्ट नाऊ डेज. तुमच्या मित्राला तुम्हाला लेटर लिहायचं आहे की नुकतीच तुम्ही एक छानशी गोष्ट काय केलेली आहे, वाचलेली आहे, आणि त्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मित्राला एक पत्र लिहायचं आहे. त्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 7 आहे. याच्यासाठी बघा, राईट अ स्टोरी विथ गिवन क्ल्यूज. आता काही क्ल्यूज दिलेले आहे, त्या आधारे तुम्हाला एक गोष्ट तयार करायची आहे. याला 5 मार्क्स आहेत. बघा, आता काय क्ल्यूज आहे बघा, अ व्हिलेज, केअरफ्री बॉय, sheeps, boy didn't want to take care of sheep, always run and play, decided to have fun, wolf, villagers see no wolf, next day same cried, village left angrily, wolf attacked sheep, uh, villagers a boy lost all sheep. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, याचं तुम्हाला एक याच्यापासून गोष्ट तयार करायची आहे. बघा, त्याच्यानंतर आता आपल्या पुढचा सेतू अभ्यासक्रमाचा विषय आहे, तो आहे गणिताचा, ब्रिज कोर्सचा. बघा, चाचणी क्रमांक 3 आहे. बघा, चाचणी क्रमांक किती आहे, 3 आहे, आणि इयत्ता आहे 7वी, आणि दिवस आहे 45वा. विषय आहे गणित. विद्यार्थ्याचे नाव तुम्ही टाकायचं आहे, आणि गुण आहे 30 गुणासाठी ही परीक्षा आहे. बघा, आणि त्याच्यासाठी बघा, सूचना सुद्धा दिल्या आहेत तुम्हाला. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजवीकडील कंसातील संख्या गुण दर्शवतात. प्रश्न पहिला आहे. बघा, योग्य जोड्या लावा. बघा, कोणाचे माप काय म्हटलंय, नंबर 1 240 अंश आणि नंबर 2 आहे 180 अंश. बघा, इकडे कोणाचे प्रकार दिले आहेत, लघुकोन, प्रविशाल कोन आणि सरळ कोन. याच्यामधून तुम्हाला काय करायचे आहे, जोड्या लावायचे. याला 2 गुण आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील चौकटीत तुम्हाला योग्य चिन्ह लिहायचं आहे, म्हणजे लहान मोठं चिन्ह तुम्हाला लिहायचं आहे. पहिलं गणित आहे. बघा, ऋण 5 आणि चौकट आहे, आणि त्याच्यानंतर आहे 5. म्हणजे ऋण 5 मोठे आहे का 5 मोठे आहे, त्याच्यासाठी तुम्ही योग्य चिन्ह वापरायचं आहे. त्यानंतर 7 मोठे आहे का ऋण 8 मोठे आहे, याच्यासाठी चिन्ह वापरायचं आहे. त्यानंतर प्रश्न याच्यासाठी 2 गुण आहेत तुम्हाला. प्रश्न क्रमांक 3 आहे, संख्या रेषेवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात, याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 4, याला 2 गुण आहेत. बघा, प्रश्न 4 आहे, चौकोन ABCD काढायचा आहे, आणि त्यावरून खालील प्रश्नांची उत्तर सुद्धा तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे एक चौकोन काढायचं ABCD, आणि त्याच्या सम्मुख कोणाच्या जोड्या लिहायच्या आहे, चौकोनाच्या कर्णाची नावं लिहायची आहे. याला प्रत्येकी 2-2 गुण आहेत, म्हणजे एकूण 4 गुण आहे. प्रश्न 5 आहे 8 गुणासाठी, आणि खालील उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे, प्रत्येकी 2 गुण आहेत. 48, 84 या संख्यांचा लसावी आणि मसावी काढा.
नंबर 2, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. 25 लिटर आणि 10 लिटर असं हे तुम्हाला राशी दिलेले आहेत, त्याचं गुणोत्तर तुम्ही काढायचं आहे. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, 7 सेंटीमीटर लांबीचा रेख PQ काढून कंपास आणि पट्टीच्या साह्याने दुभागा. म्हणजे तुम्हाला हे करायचं आहे, काय करायचं आहे, लंब काढायचा आहे. बघा, दुभागायचं आहे, समजा लंब नाही, दुभागायचं आहे. त्यानंतर बघा 12, 23, 36, 48, 52, 57, 47, 35 या संख्यामधून 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. त्याच्यासाठी प्रत्येकी 2 गुण आहेत. प्रश्न 6वा आहे, खाली शाब्दिक उदाहरणे सोडवा. प्रत्येकी 4 गुण आहेत. 3 प्रश्न आहेत बघा, एकूण गुण 12 आहेत. अरमान दररोज मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करतो. जर तो दररोज 6 फेऱ्यात 3.252 किलोमीटर अंतर चालतो तर तो एका फेरीत किती अंतर चालतो. नंबर 2 आहे, 5 चॉकलेटची किंमत 25 रुपये आहे तर 3 चॉकलेटची किंमत किती. त्यानंतर आहे, एका परीक्षेत राहुलला 800 पैकी 720 गुण मिळाले तर त्याला 10% गुण मिळाले. असे एकूण 3 गणित आहे, प्रत्येकी 4 मार्काला. ते तुम्ही नंतर विषय आहे बघा, मतलब विषय आहे आपला विज्ञान. 7वीतला का 1 ते 27 3 बघा, आणि वेळ आहे तुम्हाला 1 तासाचा राहणार आहे. सूचना आहेत बघा, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. नंबर 2, उजव्या बाजूचे कंसातील अंक गुण दर्शवतात. आवश्यक तिथे अचूक नामनिर्देशित आकृती तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर बघा, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नांसाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर बघा, प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. नंबर अ त्याच्यातलं, सूर्यमालेत सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. बघा, याला 1 गुण आहे. नंबर आ, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे. त्यानंतर ई, जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह कोणता आहे. नंतर ई, लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात. असे एकूण प्रत्येकी 1-1 गुणाचे 4 प्रश्न आहेत 4 गुणासाठी. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, प्रत्येकी 2 उदाहरणे लिहा. नंबर 1, सपुष्प वनस्पती यांची उदाहरणं लिहायची की ज्यांना पुष्प येतात, म्हणजे फुलं येतात, त्या वनस्पतींची नावे लिहायची. दुसरा आहे प्रश्न, अपुष्प वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींना फुलं येत नाही त्यांना म्हणायचं अपुष्प वनस्पती. या वनस्पतींची नावं लिहायची. एकूण 4 गुण आहेत. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न तिसरा, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. ए आहे बघा, त्याच्या चुंबकाच्या टिंबटिंब ध्रुवामध्ये आकर्षण असते. बघा, सजातीयमध्ये असते का विजातीयमध्ये असते ते तुम्ही लिहायचं आहे. निकेल हा धातू टिंबटिंब आहे, चुंबकीय आहे का अचुंबकीय, त्याच्यापैकी 1 लिहायचं आहे. सोने, चांदी या धातूंच्या तारा काढल्या जातात. धातूच्या या गुणधर्माला टिंबटिंब म्हणतात. वर्धनीयता म्हणतात का तन्यता म्हणतात ते लिहायचं. जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्या पदार्थांना टिंबटिंब म्हणतात. प्राणीजन्य, वनस्पतीजन्य यापैकी 1 अशा रिकाम्या जागा तुम्हाला 4 पूर्ण करायच्या आहेत 4 गुणांसाठी. त्यानंतर बघा, प्रश्न 4 आहे, खालील कामे करण्यासाठी कोणते यंत्र वापराल. भाजी चिरायची, तुम्हाला कोणतं यंत्र वापराल. कापड शिवायचंय, कोणतं यंत्र वापराल. लाकूड फोडायचंय, काय वापराल. त्यानंतर ट्रकमध्ये मोठा ड्रम चढवायचा आहे, कोणतं यंत्र वापराल. ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे आणि 4 गुणांसाठी आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे बघा, खालील उदाहरणामध्ये ऊर्जेचे कोणते रूप आहे ते खालील दिलेल्या पर्यायातून ओळखून लिहा. 4 गुण बघा, प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा, ध्वनी ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा. ए आहे, मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना तडा गेल्या. नंबर बी, सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. सी, खेळण्याच्या चावी देऊन सोडले असता खेळणे चालायला लागते. डी आहे, इंधन जाळून स्वयंपाक केला जातो. त्यानंतर प्रश्न 6वा, या वरील प्रश्नांसाठी बघा 4 गुण आहेत. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी प्रत्येक वस्तू दीप्तिमान किंवा दीप्तिहीन आहे ते लिहा. पुस्तक कसं आहे, दीप्तिमान आहे का दीप्तिहीन. सूर्य, त्याच्याबद्दल सांगायचंय, दीप्तिमान आहे का दीप्तिहीन. पेन, नंतर पेटलेली मेणबत्ती, असे 4 गुणांसाठी. प्रश्न 7वा आहे बघा, खालील चित्रातील सांगाड्या ओळखा आणि त्यांची नावे
लिहा. 2 गुणांसाठी आहे बघा. आणि त्यानंतर बघा खाली दिलेल्या चित्रात कोणती घटना दिसते, ते रोखण्यासाठी कोणती उपाययोजना कराल तुम्ही, त्याविषयीची माहिती तुम्हाला लिहायची. त्याला कोणती उपाययोजना करसाल ते लिहायचं आहे. आणि ही घटना कोणती दिसते ते तुम्ही सुद्धा सांगायचं आहे. कोणत्या प्रकारचं प्रदूषण आहे ते तुम्ही लिहायचं आहे. आणि ती रोखण्यासाठी काय कराल याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मार्क आहेत. एकूण 2 गुण आहेत. त्यानंतर प्रश्न 9 आहे, रेषीय एक समान गती आणि रेषीय असमान गती यामधील फरक तुम्हाला उदाहरणासह स्पष्ट करायचा आहे 2 गुणांसाठी. बघा अशा पद्धतीने आपल्या विज्ञानाची चाचणी आपण बघितली. त्यानंतर आता आपल्याला पुढची चाचणी आपल्याला बघायची आहे. आता आपली सेतू अभ्यासक्रमाची पुढची चाचणी बघा कोणती आहे ती आपण बघणार आहोत. आणि बघा पुढची सेतू अभ्यासक्रमाची चाचणी आहे समाजशास्त्र म्हणजेच ईभुनाची. सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष आपला 20-21 मधलं इयत्ता 7वीची आहे. गुण आहे 18 गुणासाठी. प्रश्न पहिला आहे बघा, एका शब्दात उत्तरे लिहा. एकूण गुण आहे याला 3 प्रश्न आहे, 3 मार्क म्हणजे प्रत्येकी 1 गुणासाठी 1 प्रश्न आहे. हर्षवर्धनाच्या जीवनावरील बाणभट्ट यांनी लिहिलेला ग्रंथ टिंब होय. बघा आता कोणता आहे तो लिहायचा. तालुक्यात शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी टिंब. कर्नाटकातील चालुक्याची राजधानी टिंब. ह्याच्या जागी तुम्हाला एका शब्दात उत्तरं लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, योग्य जोड्या लावा. बघा अ गटात आहे धर्मांची नावं आहेत, बौद्ध धर्म, इस्लाम धर्म, जैन धर्म. आणि चौथा ऑप्शन आहे शहरी शासन व्यवस्था. आणि इकडे ब गटात आहे ग्रामपंचायत, आर्यसत्ते, कुराण, नगर परिषद आणि त्रिरत्ने. हे 4 गुणांसाठी आहे बघा. प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. गुण आहे 10 गुणांसाठी. मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते, हा प्रश्न आहे बघा. नंबर 2चा आहे, समाजात कायद्याची गरज का असते. नंबर 3चा प्रश्न आहे बघा, सम्राट अशोकाने कोणकोणती लोकोपयोगी कामे केली. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेची कार्य स्पष्ट करा. आणि 5वा प्रश्न आहे बघा, तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात, असे असल्यास तुम्ही कोणती कार्य प्राधान्यक्रमाने कराल, याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. अशा पद्धतीने प्रत्येकी 3 गुणांसाठी हा काय आहे प्रश्न आहे, म्हणजे 15 गुणांसाठी. यानंतर बघा पुढचा विषय आहे आपला भूगोलाचा. आता सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल विषयाला बघा 45व्या दिवशीची आपली सेतू अभ्यासक्रम चाचणी 3 आहे. एकूण गुण 12 आहे. म्हणजे बघा इतिहासासाठी 18 गुण आहे, इतिहास नागरिक शास्त्रासाठी, आणि भूगोलासाठी 12 गुणाची परीक्षा आहे. बघा खाली चित्राचं निरीक्षण करा आणि त्याबद्दल प्रत्येकी थोडक्यात माहिती लिहा. आता हे जे चित्र दिसतंय या चित्राचं निरीक्षण तुम्हाला करायचं आणि त्या चित्रावरून त्याची माहिती लिहायची आहे. बघा पहिलं चित्र कशाचं दिसतंय, दुसरं कशाचं दिसतंय, त्याविषयीची माहिती लिहायची. त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला. अग्निजन्य, ग्रॅनाइट, नंतर अग्निजन्यमध्ये मूळ खडक कोणत्या प्रकारचं असतंय त्याचं नाव लिहायचं. स्तरितमध्ये बघा रूपांतरित खडकाचं नाव लिहायचं. अशा पद्धतीने. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, पृथ्वी गोल व कागदावरील नकाशातील फरक तुम्हाला सांगता आला पाहिजे, याला 2 गुण आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे बघा, जोड्या लावा. अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान, आणखीन 2 दिवस पावसाचं सावट, अशी एक न्यूज आलेली, ब्रेकिंग न्यूज. 10 जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होणार. हवेशी संबंधित बातमी कोणती आहे, हवामानाशी संबंधित बातमी कोणती आहे, याची तुम्हाला जोडी लावायची आहे. प्रश्न 8वा आहे, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा याच्यावर उतारा दिलेला आहे, याला 4 गुण आहेत. माझे गाव पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे नदी आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माझे लहानपणी म्हणजे जेव्हा मी प्राथमिक शाळेत शिकायचो तेव्हा पूर्णा 12 महिने वाहायची. अगदी उन्हाळ्यात सुद्धा तिची छोटी संतधार अखंड वाहायची. आमचे गाव मोठे होत गेले आणि नदी छोटी झाली. मला आठवते मी हायस्कूलमध्ये असताना तिच्या उन्हाळ्यातील प्रवाह खंडित झाला. मी महाविद्यालयाला शिकायला गेलो तेव्हा तर संपूर्ण हिवाळ्यात ही नदीचा प्रवाह अखंड सुरू नव्हता. आणि आता अशी स्थिती आहे की आमची पूर्णा केवळ पावसाळ्यातच वाहते. बघा अशा पद्धतीनं काही वर्षापूर्वी पूर्णा आणि आताची पूर्णा यात खूप बदल आहे.
आधी वर्षभर वाहणारी पूर्णा आता वाहते तेव्हा अनियंत्रित पूर असते, नाहीतर कोरडे पात्र नदीचे हे वागणे बदलले पाहिजे. बघा, याच्यावर प्रश्न आहे, वरील उतारा कोणत्या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे? 1 गुणासाठी. नदीच्या वागण्यामध्ये काय बदल झाला असे लेखकाला वाटते? गुण 1 साठी. गुण 1 आहे या प्रश्नाला. त्यानंतर ई प्रश्न आहे, उतार्याच्या शेवटी लेखक म्हणतो की नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे. लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? तुझ्या मते कोणी वागणे बदलविणे आवश्यक आहे आणि काय बदल केला जावा याविषयी तुमचं मत लिहायचं आहे 2 गुणांसाठी. अशा पद्धतीने ही बघा आपली सेतू अभ्यासक्रमाची चाचणी होती. त्यानंतर आता आपला शेवटी सेतू अभ्यासक्रमाचा शेवटचा विषय ब्रिज कोर्समधला हिंदी आणि कसोटी आहे. कसोटी 3, दिन 45वां, अंक है 15. दिन देखो 31 से 44 तक. एक उतारा दिया है, टीटू गिलहरी और चिंकी चिड़िया दोनों पड़ोसी थी. टीटू का घर पेड़ की खोखल में था और चिंकी का घोंसला पेड़ की शाखाओं पर. चिंकी जब दाना चुगने जाती तब टीटू सब बच्चों का ध्यान रखती. एक दिन बच्चे आपस में झगड़ने लगे. टीटू को बच्चों का कहना था कि पेड़ उनका है. चिंकी के बच्चे भी यह बात दोहराते थे कि पेड़ उनका है. लड़ते लड़ते बच्चों में झगड़ा बढ़ गया. हम पड़ोसी हैं, हम मिलजुल कर रहना चाहिए. टीटू उन्हें समझाने लगी, किंतु माँ चिंकी चिड़िया के बच्चे फलों को झूठा कर देते. भला हम झूठे फल क्यों खाएं जबकि पेड़ हमारा है? टीटू के बच्चे मिंटू ने कहा, तुम कैसे कह सकते हो कि यह पेड़ तुम्हारा है? चिंकी के बच्चे रिंकी ने प्रश्न किया. हम पेड़ के तने में रहते हैं, हमारा जन्म इसी खोखल में हुआ. पेड़ का तना हमारा तो शाखाएं भी हमारी है, शाखाएं हमारी है तो फल भी हमारे हैं. टीटू के बच्चों ने जवाब दिया. यह सुन चिंकी के बच्चे फुर्र से उड़कर शाखाओं पर जा बैठे और कहने लगे, पेड़ हमारा है, इसकी टहनियों पर हमारा बसेरा है, इस पर हमारा नीड़ बना हुआ है, जिसने हमने आंखें खोली. हम तुम्हें टहनियों तक नहीं आने देंगे और न ही इसके फल खाने देंगे. देखो, ऐसी एक बहुत ही बढ़िया ऐसी कहानी है. निम्नलिखित पठित परिच्छेद को पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां करो. कृति 1 है, आकृति पूर्ण करो. इनके बच्चों में झगड़ा क्यों हुआ, उनका कारण लिखो. किसका घर खोखल में था, उनका नाम लिखो. एक एक गुण के लिए है, देखो ये. बाद में इसके बच्चे फलों को झूठा कर देते थे, उनका नाम लिखो. इसके बच्चे पेड़ के तने में रहते थे, किसके, वो लिखो. 1 गुण के लिए है, 1 अंक के लिए है. वाक्य में आया विशेषण ढूंढो. टीटू सब बच्चों को ध्यान रखती थी. प्रश्न दूसरा, दी गई सूचना के अनुसार कृति करो. नीचे दी गई घटनाओं का उचित क्रम लगाओ. फसल कटाई, बुआई, जुताई और तोड़ना, इनको आप उचित क्रम लगाओ. बाद में है, हिंदी भाषा की वर्णमाला में कितने स्वर है? 1 गुण के लिए है, 1 अंक के लिए है. प्रश्न तीसरा है, निम्नलिखित वर्णों में से व्यंजन अलग करके लिखिए. आ, ग, ओ, छ, उ, प, ई, न, ब. इसमें से आप स्वर को अलग निकालो और वर्ण को, व्यंजन को अलग निकालो. चौथा प्रश्न है, निम्नलिखित शब्दों की सहायता से संयुक्त अक्षर बनाओ. देखो, च अधिक म अधिक च. देखो, चम्मच जो है शब्द, वो देखो कैसे हुआ है. पुस्तक कैसे हुआ है, ये लिखो. पंचमाक्षर ध्वनि लिखिए. देखो, प्रश्न तीसरा है, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखिए. पेड़ के उपयोग बताइए, 2 गुण के लिए है. यहाँ पे पेड़ का चित्र दिया है. बाद में देखो, वाक्य तैयार करना है. यहाँ पे एक तालिका दी है, मैं, जान, नजमा और बाद में पाठशाला जाती हूँ और जाता हूँ. बाद में ब है, बच्चे, रीना, अशोक, रोटियाँ खाती है, खाता है, खाते हैं, यानी कि बच्चे रोटियाँ खाते हैं. ये आपको देखणे का आहे. अशा पद्धतीने आजची ही सेतू अभ्यासक्रमाची 45वी चाचणी
45व्या दिवसाची आपली सेतू अभ्यासक्रमाची चाचणी आपण पाहिलेली आहे. तर बघा, ही जी चाचणी आहे त्यासाठी अधिकची चाचणीसाठी तुम्हाला सरावसाठी टेस्ट लिंक सुद्धा दिलेल्या आहेत. तर आपण काय करायचं आहे, या सर्व चाचण्या ज्या आहेत त्या ऑनलाईन पण सोडवायच्या आहे आणि ऑफलाईन पण सोडवायच्या आहे आणि त्या पूर्ण करून तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या ग्रुपवर पाठवायच्या आहेत. आजच्या या सेतू अभ्यासक्रमाच्या निमित्ताने पूर्ण 45 दिवस झालेले आहे. सर्वांनी आपल्या या सेतू अभ्यासक्रमाला अतिशय शांतपणे सहभाग नोंदवला, त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.